नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे द जिनियस अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी यांचा जो काही प्रिलिम्सचा क्वेश्चन पेपर झालेला आहे 2023चा, तर तो पेपर आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर ही एक्झाम जी झालेली आहे ती 30 एप्रिल 2023 रोजी झालेली आहे. आता हा पहिलाच पेपर होता ज्यामध्ये गट क आणि गट ब यांचा संयुक्त पेपर झालेला आहे पूर्वपरीक्षेचा. याच्या अगोदर गट बचा पूर्वपरीक्षेचा वेगळा व्हायचा आणि गट कचा पूर्वपरीक्षेचा वेगळा व्हायचा. तर हा पहिलाच पेपर आहे, त्याचनुसार आपल्याला 2024 साठी देखील हाच पॅटर्न असणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. तर चला आपण आता याच्यामध्ये काय चेंज झालेलं आहे मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरमध्ये आणि या पेपरमध्ये. तर पॉलिटीचे 15 प्रश्न या पेपरमध्ये विचारलेले आहेत. याच्या अगोदर 10 प्रश्न विचारले जायचे, तर पॉलिटीचा वेटेज वाढलेला आहे, 5 क्वेश्चन इथे वाढलेले आहेत. सोबतच गणित बुद्धिमत्ताचे देखील अगोदर 15 प्रश्न राहायचे, यात देखील आता त्यांचं प्रमाण 20 वाढून 20 संख्या वाढून ते आता 5 संख्या वाढून ते 20 झालेले आहेत. म्हणजेच काय तर आपल्याला पॉलिटी आहे 15 क्वेश्चन आणि गणित बुद्धिमत्ता जे काय तर ते 20 क्वेश्चन असणार आहेत. तर चला आपण पहिला प्रश्न बघूयात. आता पहिला टॉपिक हा किंवा पहिला सब्जेक्ट हा इतिहास असणार आहे. तर बघूयात इतिहासाचे कोणते क्वेश्चन आले होते. आणि मित्रांनो, तुम्ही 2022चा जरी क्वेश्चन पेपर जर बघितला तुम्ही 2022चा आणि 2023चा, तर तुम्हाला एक पॅटर्न समजून येईल बघा याच्यामध्ये. किंवा 2021चा जरी घेतला तर तुम्हाला एक लिंक लागून येते बघा हिस्ट्रीमध्ये, जिओग्राफीमध्ये. आता हिस्ट्रीमध्ये काय तर हे कामगार संघटना आहेत किंवा मजदूर संघटना. तर प्रत्येक वेळी मजदूर संघटनेवर एक क्वेश्चन आहे. म्हणजे 21ला जर बघितलं तरी तुम्ही मजदूर संघटनेवर क्वेश्चन मिळेल तुम्हाला. नंतर ब्राह्मणेतर चळवळीवर असेल तर त्याच्यावर देखील प्रश्न विचारलेले आहेत. नंतर आपली काय तर वाहतूक व्यवस्था, त्याच्यामध्ये काय रेल्वे असतील, रस्ते असतील, त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी 21ला, 22ला, 23ला असा एक प्रश्न विचारत आहे. तुम्ही तिन्ही वर्षाचे क्वेश्चन पेपर सोबत ठेवा. समजा तुम्ही 2024च्या पूर्वसाठी तयारी करत आहात कंबाईनच्या, तर तुम्ही तुमचं काम काय तर 2021, 2022 आणि 2023चे पेपर सोबत ठेवा आणि लिंक करून बघा. तुम्हाला एक लिंक लागून जाईल की बघा प्रत्येक वर्षी त्याच पॉईंटवर प्रश्न विचारत आहे. म्हणजे आपला काय तर अभ्यासाचा जो काय आपला एरिया असणार आहे तो थोडासा आपला काय कन्साइज होईल किंवा आपण योग्य त्या डायरेक्शन अभ्यास करू शकू. तर त्यासाठी हे अनालिसिस फायदेशीर ठरू शकणार आहे. तर तिन्ही पेपर तुमच्याकडे हार्ड कॉपी असावेत येणाऱ्या 24 साठी. तर बघूयात पहिला प्रश्न काय तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते. आता आयोगाचा फेवरेट क्वेश्चन झालेला आहे या पॅटर्न मध्ये. एक संघटना द्यायची, अगोदर सोपे प्रश्न राहायचे. बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही संस्था कोणी स्थापन केली किंवा कोणत्या वर्षी स्थापन केली असा सरळ प्रश्न विचारला जायचा. पण आता ते आपल्याला प्रश्नातच देत आहेत. नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन स्थापन केलेली आहे, पण त्यांच्या स्थापनेसोबत कोण होते व्यक्ती, तर हे त्यांनी विचारलेलं आहे. आता ही भारतातील पहिलीच मजदूर संघटना होती बघा बॉम्बे मिल हँड असोसिएशन. ही 1884 मध्ये स्थापन झाली होती. 1884ला मुंबई येथे. तर हा डेटा देखील तुमच्याकडे असू द्या, कारण महत्वाची संस्था आहे, याच्यावरती फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मेन्सला देखील याच्यावरती प्रश्न असतो, म्हणजे असतोच कामगार संघटनेवर. तर 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केली कोणी, तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी. तर याच्यामध्ये कोण कोण होतं, तर बघूयात केशवराव बागडे, केशवराव बोले, रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन किळुसकर, रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार. खूप साऱ्या व्यक्तींची नावं दिलेली आहेत. आणि तिथं आपल्याला एवढं वेळेची घाई असते किंवा आपण गडबडीत असतो, त्याच्यामुळे आपण अशा ठिकाणी काय करतं, ऑल ऑफ द अबोव्ह असेल तर ते घेऊन जाणं इथं आपलं फायदेशीर ठरू शकतं. पण इथं जर बघितलं तुम्ही पर्याय, तर तसा ऑल ऑफ द अबोव्ह किंवा वरीलपैकी सर्व एकही पर्याय नाहीये. तर अशा वेळी काय करायचं, जास्तीत जास्त व्यक्तींचा समावेश करून घ्यायचा त्याच्यामध्ये. म्हणजे अ ब मध्ये फक्त 2च हे दिलेले आहेत त्यांनी पेअर. इथं जर बघितलं ब ड मध्ये 2च दिले आहेत, ब आणि ड, म्हणजे हा आणि हा. पण खालचे 3 जर पर्याय बघितले 3 आणि 4, याच्यामध्ये 3 क्रम दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला अ ब क आणि ब क ड पैकी एक निवडायचा आहे. म्हणजेच काय तर एक तर अ काढून टाका किंवा आपल्याला काय करायचं आहे तर ड काढून टाकायचं आहे. तर जास्तीत जास्त व्यक्ती घ्यायचे, म्हणजे ब क ड पर्याय मिळून जाईल आपल्याला. तर एक नुसार आपण लॉजिक लावू शकतो, कारण तिथं आपल्याला आठवणारच नाही की केशवराव बागडे होते की नव्हते, केशवराव बोले होते की नव्हते. पण केशवराव बागडे आणि केशवराव बोले त्याच्यामध्ये नव्हते. हे सी.के. बोले यांचे फादर आहेत बघा किंवा वडील आहेत ते. तर त्यांचा काही याच्यामध्ये समावेश नव्हता. केशवराव बागडे आणि केशवराव बोले यांचा समावेश नव्हता, त्याच्यामुळे अचुकीचा आहे. रघु भिकाजी आणि गेनू बाबाजी देखील होते. आणि कृष्णाजी अर्जुन किळुसकर, रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार. तर हे कृष्णाजी किळुसकर आहेत, सत्यशोधक समाजाशी संबंधित आहेत.
त्याच्यामुळे यांचा समावेश असणं क्रमप्राप्त होतं तिथं हे देखील त्याच्यामध्ये समावेश होता. तर या संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक ब क ड हे योग्य उत्तर आहे. फक्त केशवराव बागडे आणि केशवराव बोले हे तिथं नव्हते. तर त्यानुसार पर्याय क्रमांक 4 इथे योग्य ठरणार आहे. नंतर पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2. इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे डॅश डॅश हा गव्हर्नर जनरल म्हणलाय. तर 1857 मध्ये कोणता गव्हर्नर जनरल होता मग? तर तो सुद्धा आपला लॉर्ड कॅनिंग होता. तर लॉर्ड कॅनिंगचंच म्हणणं आहे असं की उठावात जर शिंदे व निजाम यांनी जर भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असं लॉर्ड कॅनिंग यांचं म्हणणं आहे. तर 1857 बद्दल कोणाचं म्हणणं आहे तर लॉर्ड कॅनिंग. तर लॉर्ड रिपन तर हा खूप शेवटी आलेला होता 1878च्या दरम्यान व्हर्नॅक्युलर प्रेसच्या नंतर 78-82 मध्ये जवळपास. डलहौसी जर बघितला तर ह्या कॅनिंगच्या अगोदरच येऊन गेलेला आहे तो 1848 ते 1856 या दरम्यान तो होऊन गेलेला आहे डलहौसी. माउंटबॅटन पर स्वातंत्र्याच्या वेळी आलेला. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 3 बघूयात. आता प्रार्थना समाज पुन्हा एक फेवरेट क्वेश्चन आहे, फेवरेट संस्था आहे बघा किंवा समाज आयोगाचा. याच्यावरती एक देखील वारंवार प्रश्न विचारत आहे ते. तर प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर बघूयात. दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. बरोबर आहे. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली. बरोबर आहे. त्यांचं मुखपत्रच होतं सुबोध पत्रिका, हे देखील बरोबर आहे. आता आपल्याला ब तर शुअर आहे, मग ब घेऊन जायचं आपल्याला. तर बरोबर विचारले त्यांनी, ब असावं. ब सर्व ठिकाणी ब आहे बघा, म्हणजे ब माहीत असून उपयोग नाही आपल्याला. तर प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामा जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती. बरोबर आहे. 1911च्या दरम्यान हे सोशल सर्व्हिस लीगची स्थापना झाली होती. त्याच्यामुळे क देखील बरोबर आहे, म्हणजे क असलं पाहिजे आपल्यामध्ये. क असणारे बघा 3 पर्याय आहेत क असणारे तरी सुद्धा. अ बरोबरच आहे. अ ब क जर बघितलं आपण तर अ ब क म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळेल. प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर इथे महाविद्यालयांची स्थापना केली, तर हे विधान चुकीचं आहे. फक्त अ ब क हे विधाने बरोबर आहेत. तर प्रश्न क्रमांक 3चा आहे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर. आता याच्यामध्ये बऱ्याचशा सोशल सर्व्हिस लीग सारख्याच अजून संस्था होत्या बघा. डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन केली होती विरा शिंदेंनी. यासोबतच शारदा सदन असेल किंवा हिंदू लेडीज सोशल क्लब असेल, तर हे प्रार्थना समाजाच्या अंतर्गत स्थापन झालेले होते. तर प्रश्न क्रमांक 3चा आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. नंतर 4था प्रश्न बघूयात. आता हा थोडासा लेंदी किंवा किचकट प्रश्न म्हणता येईल. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये याचा समावेश आहे बघा सिलेबसमध्ये. तर हिंदू महासभेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? हिंदू महासभेच्या संदर्भात काही विधानं केलेली आहेत त्यांनी. तर 1915ला स्थापना झालेली ही माहिती आहे सर्वांनाच. तर हिंदू महासभा 1915ला स्थापन झालेली आणि RSS याच्यामधूनच पुन्हा विलगीकरण झाल्यानंतर काही व्यक्तींचं, हेडगेवार वगैरेंचं, तर ते RSS 1925ला स्थापना केलेली RSSची. तर 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे काशिम बाजारचे महाराज सर महिचंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. बरोबर आहे विधान. नंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष बासी मुंजे हे होते, हे देखील बरोबर आहे. डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली होती, हे देखील बरोबर आहे. आणि 4थं विधान आहे बघा. 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले. आता आपल्याला या ठिकाणी जर माहित नसेल तर आपण वरीलपैकी सर्व घेऊन जाणार आहोत, पण संबंधित प्रश्नाचं उत्तर जर बघितलं आपण तर अ ब क हेच आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. हे 4थं विधान जे आहे तर हे चुकीचं आहे, पण आपण तिथं पर्याय करणार आपण जर गेलो असतो तर अशा ठिकाणी आपण काय तर होलिस्टिक अप्रोच ठेवायचा आहे. जास्तीत जास्त बरोबर घेऊन जायचे आहेत. वरीलपैकी सर्व इथं चुकणार आहे, पण इतर ठिकाणी आपली ही चूक भरून निघणार आहे. बाकी प्रश्नामध्ये आपण असे न येणारे प्रश्न बरोबर आणू शकतो. तर संबंधित प्रश्नाचं जर बघितलं आपण तर ड विधान चुकीचं आहे. कारण ड चुकीचं काय आहे तर 1938 मध्ये जर बघितलं तर हे पुणे येथे झालं नसून तर ते नागपूरला अधिवेशन झालं होतं बघा, नागपूर. त्यानुसार ड विधान चुकीचं ठरतं आणि आपल्याला त्यांनी बरोबर विचारलेले आहेत. त्यानुसार अ बरोबर आहे, ब बरोबर आहे आणि क बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळत आहे. तर 4चा आहे पर्याय क्रमांक 1. आता एवढं डिटेल कोणाला माहीत असणं शक्य नाहीये, कारण आपल्या काँग्रेसचे अधिवेशन देखील एवढे डिटेल माहीत नाहीत. तर हे हिंदू महासभेचा 1938ला कुठं अधिवेशन झालं होतं हे तर आपण थोडंसं माहीत नसणारच आहे. त्यानुसार पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. नंतर पुढील प्रश्न बघूयात. 5वा प्रश्न.
इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती? आता 1857ला काही आपले जे काही सैनिक होते तर त्यांच्या विरोधात काही ब्रिटिश जे लढले होते तर त्यांची नावं दिलेली त्यांनी. नील होता त्याच्यामध्ये आणि हॅवलॉक देखील होता, ही माहिती आपल्याला. नंतर कॅम्पबेल आणि सर ह्युमरोज हा आपल्या राणी लक्ष्मीबाई यांच्या विरोधात लढलेला. नंतर कॅम्पबेल आय थिंक तो पेशव्यांच्या विरोधात लढलेला बघा, तो नानासाहेबांच्या विरोधात कॅम्पबेल. आणि ह्युमरोज काय तर लक्ष्मीबाईंच्या विरोधात. विल्यम डिग्बी आणि कॉलिन क्लार्क हे त्यावेळी नव्हतेच, हे खरं तर हे नाही त्याचे आपले इकॉनॉमिस्ट आहेत खरं तर अर्थाने, तर त्यामुळे ड विधान चुकीचं आहे. अ बरोबर आहे आणि क बरोबर आहे. म्हणजे अ आणि क असणारे बघा कुठले आहेत? अ आणि क पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळतात आपल्याला. ब ला देखील घेऊन जावं लागणार आहे. आउटरम आणि लॉरेन्स बंधू हे देखील त्याच्यामध्ये होते. अ ब क हे पर्याय इथं योग्य ठरणार आहेत. आता याच्यामध्ये अजून वेगळा प्रश्न विचारला जातो बघा की नील कोणाच्या विरोधात लढला होता, हॅवलॉक कोणाच्या विरोधात होता, तर हे देखील तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट टाइम तसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नंतर 6वा प्रश्न बघूयात. इसवी सन 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते? तर हा देखील प्रत्येक वर्षी प्रश्न आहे बघा याच्यावरती. शेतकऱ्यांचे उठाव आणि कुठून सुरुवात झाली, कोणत्या गावातून झाली, तर ती कर्दे गावातून झाली. हे 11वी स्टेट बोर्डच्या पुस्तकातला प्रश्न आहे बघा. ॲज इट इज हे तुम्हाला तिथे उदाहरणं दिसून येतील. तर अगोदर त्यांनी काय विचारलं होतं, कोणत्या ह्याच्यात उठाव झाले, तर ते अगोदरच्या 21ला काय उत्तर दिलं होतं त्यांनी, तर पुणे आणि सुपे इथे उठाव झाले होते, सुपे आणि पुणे. नंतर कोणत्या गावातून सुरुवात झाली असं विचारलं त्यांनी थोडा ॲडव्हान्स मध्ये जाऊन, तर ती कर्दे गावापासून सुरुवात झाली. आणि आता काय त्यांनी तर शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले असं विचारलंय त्यांनी. त्याच्या पुढचा क्वेश्चन कसा असणार आहे, तर शेतकऱ्यांचा उठावाचा शेवट कुठं झाला, तर ते देखील तुम्ही बघून ठेवा किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. स्टेट बोर्डमध्ये ॲज इट इज लाईन दिलेली आहे ती, शेतकऱ्यांचा उठाव कुठं एंड झालेला आहे किंवा शेवट झालेला आहे त्याचा, तर ते खाली कमेंट करा तुम्ही. तर याच्यामध्ये बघूयात आपण सध्या भिमडी, शिरूर, पारनेर नगर, भिमडी, शिरूर, पारनेर नगर. नंतर इंदापूर, हवेली, बागलाण, सातारा हे देखील त्याच्यामध्ये दिलेले, दोन्ही दिलेले आहेत. फक्त तासगावचे हे नाव दिलेले नाही त्याच्यामध्ये, ते बघू शकता तुम्ही. श्रीगोंदा आणि सोलापूर आणि रत्नागिरी, म्हणजेच अ ब ड हे पर्याय इथं योग्य आहे. 6व्याचा आहे पर्याय क्रमांक 3. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 7वा प्रश्न बघूयात. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी किंवा आंदोलनामध्ये भाग घेतला होता? इथं काय आपल्याला प्रत्येक चळवळीमध्ये भाग माहीत असेलच असं नाहीये, त्याच्या हॉलिस्टिक अप्रोच ठेवायचा आहे. वरीलपैकी सर्व बरोबर. तरी बघूयात एकदा. गोवा मुक्ती संग्रामामध्ये होते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये देखील होते, महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन ह्याच्यामध्ये देखील त्यांनी दिलेलं आहे. किंवा आपले कोणतं बुक आहे ते कठारे सरांचं जर बुक बघितलं आपण तर त्याच्यामध्ये देखील हे 3 याचा समावेश दिलेला आहे चळवळींचा. हैदराबाद मुक्ती संग्रामाचा तिथं उल्लेख नाहीये, पण आपल्याला अ क ड असा पर्याय जर अवेलेबल नसेल तर त्यानुसार आपल्याला ब देखील घेऊन जायचा आहे. तर अशा ठिकाणी काय, तर वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. या सर्वच चळवळीमध्ये सेनापती बापटांचा समावेश होता. नंतर 8वा प्रश्न बघूयात. इसवी सन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या. आता 1919 मध्ये जे काही घटनात्मक सुधारणा झाल्या किंवा 1919 आपला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट जो आला, भारत सरकार कायदा, तर तो कशामुळे आला किंवा त्या सुधारणा कशामुळे झाल्या, तर खाली काही त्यांनी उदाहरणं दिलेली त्याची. क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला होता. काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती झाली होती 1916ला लखनौ पॅक्ट नुसार. नंतर जहाल व मवाळ यांच्यातील युती झाली होती, हे देखील बरोबर आहे. पहिल्या महायुद्धाने निर्माण झालेली राजकीय परिस्थिती, हे देखील बरोबर आहे. कारण पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना भारताची काय प्रकारे एक सहाय्य गरजेचं होतं, त्यानुसार त्यांनी काय, तर 1919 ह्या घटनात्मक सुधारणा दिल्या होत्या. म्हणजेच अ ब क ड हे सर्व विधाने बरोबर आहेत. वरीलपैकी सर्व हे त्याचं योग्य उत्तर राहील. 8वाचा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 9वा प्रश्न बघूयात. डॅश डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली. तर राणीचा हे झालता दिल्ली दरबार, तर त्या दरबारात 2 व्यक्तींनी हजेरी लावली होती बघा. एक होते आपले त्यातले लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि दुसरे होते आपले गणेश वासुदेव जोशी किंवा सार्वजनिक काका गवा जोशी. तर सार्वजनिक आपला खादीचा पोशाख कोण घालून गेलो होतं, ते होते गणेश वासुदेव जोशी. गणेश वासुदेव जोशी हे खादीचा पोशाख घालून जाणारे पहिले व्यक्ती होते. आणि स्वदेशीचा पहिला पुरस्कार करणारे देखील त्यांनाच म्हटलं जातं, किंवा खादीचे पहिले पुरस्कर्ते तर ते गवा जोशीच आहेत. खादीचे पुरस्कर्ते ते स्वदेशीचे नव्हे, तर खादीचे पुरस्कर्ते कोण, तर गवा जोशी.
पुढील प्रश्नाकडे जाऊयात. आता अजून एक प्रश्न असा खादीवर विचारला जाऊ शकतो की काँग्रेस कार्यकर्त्यांना कुठल्या अधिवेशनादरम्यान किंवा कुठल्या अधिवेशनानंतर खादी घालणं हे कंपल्सरी केलं होतं. तर ते 1926च्या अधिवेशनानंतर किंवा 26च्या अधिवेशनामध्ये खादी घालणं हे कंपल्सरी केलं होतं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 10वा प्रश्न बघूयात. 10वा प्रश्न काय सांगतोय तर राष्ट्रीय सभेची अधिवेशने. आता तुम्ही 22चा जर क्वेश्चन पेपर बघितला 2022चा, त्याचे असंच जोडायला लावायला त्यांनी विचारलेलं आहे. काँग्रेसची अधिवेशनं म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं अधिवेशन आणि त्यांचे अध्यक्ष विचारलेले आहेत. त्याच पॅटर्नचा हा देखील क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला काही क्वेश्चनचा एक पॅटर्न समजून जाईल बघा. असा 2-3 वर्षाच्या सोबत पेपर जर तुम्ही घेतले आणि थोडं अनालिसिस केलं तर तुम्हाला कळून जाईल कोणत्या टॉपिकवर आयोग वारंवार प्रश्न विचारत आहे. आता पहिलं अधिवेशन बघूयात. पहिलं तर त्यांनी दिलेलं नाही, तर डायरेक्ट 5वं अधिवेशन दिलेलं आहे. 1889 मुंबईत झालेलं 5वं अधिवेशन. तर हे काय तर आपल्याला माहिती आहे वेडरमन हे त्याचे अध्यक्ष होते. तर अ साठी 3 कुठे बघा, अ साठी 3 एकाच पर्यायामध्ये 10व्याचा मिळतो त्यानुसार पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. आणि एक्झाम मध्ये काय करायचं तुम्हाला शुअर शॉट माहित असेल, 5व्या अधिवेशनाचे अध्यक्ष एक हे विल्यम वेडरमन आहेत. तर ते टिक करायचं आणि असा एकच पर्याय असेल तर सरळ पुढे जायचं, बाकीचे ऑप्शन बघण्याची गरज नाही. कारण अशा वेळी तुम्ही तुमचा वेळ वाचू शकता आणि बाकी तुमच्या गणित बुद्धिमत्तासाठी तो तुम्ही इथं इन्व्हेस्ट करू शकता. तरी आपण बाकीचे पर्याय बघूयात. 5वे अधिवेशन अध्यक्ष होते विल्यम वेडरबर्न. नंतर 7वे अधिवेशन झालं नागपूरला. 7वे अधिवेशन 1891 ला ते होते आनंद चार्लो हे त्याचे अध्यक्ष होते. आता या अधिवेशनाचं एक विशेष म्हणजे याच्यामध्ये आता जी काँग्रेस होती तर त्याला इंडियन नॅशनल काँग्रेस हा नॅशनल शब्द जो आहे किंवा राष्ट्रीय शब्द आहे तर तो काँग्रेसच्या नावामध्ये ऍड करण्यात आलेला होता. तर नॅशनल हा शब्द कधी ऍड केला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो येणाऱ्या काळातील एक्झाम मध्ये. तर राष्ट्रीय हा शब्द काँग्रेसच्या 7व्या अधिवेशनामध्ये जे नागपूरला झालं होतं 1891 साली आणि त्याचे अध्यक्ष होते आनंद चार्लो, तर त्या ठिकाणी राष्ट्रीय हा शब्द तिथं ऍड करण्यात आलेला होता. तर ब साठी 1 हवाय आपल्याला, ब साठी 1. नंतर 11वे अधिवेशन पुणे येथे झालं होतं बघा. 11वे अधिवेशन पुणे, त्याचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ते पुण्याचा आहे त्याच्यामुळे माहिती असं सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि 1897चं 13वे अधिवेशन झालं अमरावतीमध्ये, त्याचे अध्यक्ष होते शंकरन नायर. तर ड साठी आपल्याला 2 हवाय म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला इथं योग्य आहे. तर असे थोडेसे महत्वाचे जे काही अधिवेशन आहेत किंवा त्याच्यामध्ये काहीतरी विशेष घटना झालेल्या आहेत ते देखील तुम्ही एकदा बघून ठेवणं गरजेचं आहे. मी आपल्या टेलिग्रामला देखील शेअर केलेली बघा ती प्रिंट किंवा एक PDF, तर ते तुम्ही ते बघू शकता काँग्रेसच्या अधिवेशनं. नंतर भारतात धवल क्रांतीला सुरुवात डॅश डॅश सालापासून करण्यात आली. आता इतिहासाचे प्रश्न संपलेले आहेत इथं, आता जिओग्राफी सुरू होत आहे. तर भारतात धवल क्रांतीला सुरुवात कधी झाली तर ती खऱ्या अर्थानं 1970 असा पर्याय असणं गरजेचं होतं. 1970 तर आपल्याला 1970 ते 71 असं म्हणू शकतो. तर त्यानुसार 1971 हे पर्याय इथे योग्य ठरणार आहे. धवल क्रांती म्हणजेच आपले व्हाईट रिव्हॉल्युशन किंवा दूध क्रांती. तर 1971 हे तिथं योग्य उत्तर आहे. आणि असं तुम्हाला ग्रीन रिव्हॉल्युशन देखील विचारले जाऊ शकते. आता हे रिव्हॉल्युशनवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मागच्या 2022च्या पेपरमध्ये जर बघितलं तर एक ब्ल्यू रिव्हॉल्युशन संबंधित एक प्रश्न विचारलेला बघा त्यांनी. तर ब्ल्यू रिव्हॉल्युशन आता व्हाईट रिव्हॉल्युशन झाली. नेक्स्ट काळात येणाऱ्या याच्यामध्ये काय यातलं व्हाईट आपल्याला ग्रीन रिव्हॉल्युशन विचारली जाऊ शकते. तर ती 1965च्या दरम्यान झालेली आहे. तर या संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर आहे. नंतर 12वा प्रश्न बघूयात. महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. आता स्थानिक दगड आहे, दख्खनचा पठार दिलेला आहे म्हणजे आपल्याला काय आठवणार आहे तिथं बेसाल्ट खडक किंवा बेसाल्टचा दगड, बेसाल्ट रॉक. त्यानुसार पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर आहे. यांचं प्रमाण खूप कमी आहे. संगमरवर, ग्रॅनाइट, जांबा दगड आपल्या कोकणामध्ये म्हणू शकतो आपण याला. पण हा पठारावर जर बघितला आपण तर मोठ्या प्रमाणात बेसाल्टचा दगड किंवा बेसाल्ट रॉक आढळून येतात. तर 12व्याचा आहे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर. 13वा प्रश्न बघूयात. आता लोकसंख्येची घनता आणि कोणत्या राज्याची किती घनता आहे असं त्यांनी दिलेलं आहे. आता सर्वांनाच माहित असेल बिहारची सर्वाधिक घनता आहे तर ती आहे 1106 प्रत्येक चौरस किलोमीटर मध्ये किती, तर प्रत्येक चौरस किलोमीटर मध्ये किती 1106 व्यक्ती राहतात तिथं. त्यानुसार डी साठी 4 बघा, डी साठी 4 तिन्ही पर्यायामध्ये डी साठी 4 आहे. याच्यानंतर जर बघितलं आपण तर हरियाणाचा क्रमांक लागेल बघा, हरियाणा. कारण इथं काय तर तो गुरुग्रामचा एरिया जो होतो दिल्ली सोबत जोडलेला आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी तिथं देखील घनतेचं प्रमाण आहे. तर हरियाणासाठी 573. नंतर हिमाचल प्रदेश आणि झारखंडमध्ये जर बघितलं तर हिमाचल प्रदेश सर्वाधिक कमी असणार आहे कारण इथं काय तर हिली एरियाज आहे किंवा डोंगराळ भाग आहे. तर 1, 2, 3. बी साठी 1 जर बघितलं आपण तर असे पर्याय आपल्याला 2 मिळतात. बी साठी 1 आहे, बी साठी 1 आहे. नंतर झारखंडला काय तर 414. सी साठी 2 म्हणजे
पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळेल. तर 13व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. तर असं लॉजिक लावत चला किंवा तुम्ही पाठ करताना थोडंसं असं लॉजिक डेव्हलप करा की असं कसं लक्षात राहील. तर हरियाणाचं किती आहे बघा, 2 नंबर आहे हरियाणा 573, बिहार आहे 1106, झारखंड जर बघितलं तर 414 आणि हिमाचल प्रदेशमध्ये डोंगराळ भाग आहे त्याच्यामुळे कमी घनता आहेत 123. त्यानुसार पर्याय क्रमांक 2 इथं आपल्याला योग्य उत्तर मिळत आहे. नंतर 14वा प्रश्न बघूयात. आता हा देखील एक आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे बघा. काय तर ती सर्व महाराष्ट्रात फेमस असणारी कसामी असतो म्हणजे काय शिखर दिलेले आहेत किंवा त्यांचे टेकडे दिलेले आहेत तर त्यांची उंचीनुसार क्रम त्यांनी विचारलेला आहे. तर सर्वाधिक उंच टेकडी माहिती सर्वांनाच, कळसुबा आहे सर्वात उंच, त्याची उंची आहे 1646. नंतर साल्हेर काही 1567. नंतर महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड हे सर्वांना माहिती असणार आहे. तर इथं काय आपल्याला त्यांनी उंचीनुसार जोड्या लावायला विचारलेल्या आहेत. आता तुमची उंची जरी पाठ नसेल तर तुम्हाला हा क्रम पाठ आहे. तर कसामी सा म्हणजे काय साल्हेर आहे, साल्हेर 1 नंबरला आहे कारण इथं कळसुबाई दिलेलं नाहीये. त्यानुसार साल्हेर जर बघितलं साल्हेरला सर्वाधिक जोडी लावायची बघा. साल्हेर म्हणजेच 1567. बघा डी साठी 1 कुठे मिळतोय का, डी साठी 1 एकाच पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळेल. तर 14व्याचा आहे पर्याय क्रमांक 1. बाकीचे देखील पर्याय बघत आपण. मांगेतुंगी किती आहे तर ती 1100 किलोमीटर आहे, 1100 मीटर आहे सॉरी. त्र्यंबकेश्वर जी आहे तर ती 1304 आणि सप्तशृंगी जी आहे तर ती 1416. तर ही ट्रिक जरी तुम्ही लक्षात ठेवली तर यानुसार देखील तुम्ही हे पुढचे माप जोड्या लावू शकता. नंतर 15वा प्रश्न बघूयात. रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? रो वाहतूक म्हणजे काय तर रोल ऑन रोल ऑफ असं त्याचा फुल फॉर्म आहे बघा, रोल ऑन रोल ऑफ. आता आपण गावाकडे देखील अनुभवतो बघा. हे एखाद्या नदीवरून आपल्याला पलीकडे जायचं असेल तर आपण आपली 2 व्हीलर असेल किंवा दुसरी कोणती गाडी असेल तर आपण काहीतरी एखाद्या होडीमध्ये पार्क करतो आणि ती आपल्याला पलीकडे सोडतो. तर त्याच प्रकारची काहीतरी सर्व्हिस आहे बघा ही. तर हे याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर मोठ्या ट्रक वगैरे जे आहे तर त्याच्यामध्ये ह्या पार्क करून दुसऱ्या ठिकाणी चाललेल्या आहेत. इथे दिसून येईल बघा तुम्हाला ते. बघा ही ट्रेन आहे, याच्यामध्ये काहीतरी ट्रक्स इथं काहीतरी ते घेऊन चाललेलं आहे. तर ही आहे रोल ऑन रोल ऑफ सर्व्हिस, रो सर्व्हिस. तर ही प्रथमतः कोणत्या रेल्वे मार्गावर सुरू झाली तर ती कोकण रेल्वे मार्गावर, कोकण रेल्वे मार्ग. 15व्याचा आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. हा फॅक्च्युअल डेटा आहे, माहित असणं गरजेचं आहे. पण हा आता रेल्वे मार्गावर विचारलाय तर तुम्ही 2100 2200 जरी प्रश्न बघितले तुम्हाला तिथे रेल्वेवर प्रश्न विचारलेले आहेत. तर येणाऱ्या काळातील रेल्वेवर कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते थोडंसं डिटेल करून ठेवा. तर 16वा प्रश्न बघूयात. तिथं काही पर्यटन स्थळ आणि काही राज्य दिलेली आहे त्यांची. आता जम्मू काश्मीरचं जर बघितलं आपण तर अलची गुंफा. तर अगोदर काय बघायचं यातलं आपल्याला कुठलं माहिती आहे का. आता अंबाला बऱ्यापैकी लोकांना माहित असेल. अंबाला काय तर कॅन्टोन्मेंट झोन आहे, कॅन्टोन्मेंट एरिया आहे तो. तर अंबाला कुठे येतं, हरियाणामध्ये अंबाला. तर बघा डी साठी 2 पर्यायामध्ये आहे. नंतर बाबा बकाला, आता हे पंजाबमध्ये थोडेसे शीख धर्मियांसंबंधित पर्यटन स्थळ आहेत त्याच्यामुळे हे नावावरून आपण एक लॉजिक लावू शकतो बाबा बकाला. तर पंजाबमध्ये काय तर तरण तारण बाबा बकाला. सी साठी 1 बघा कुठे, सी साठी 1 दोन्ही ठिकाणी सी साठी 1च आहे. नंतर हिमाचल प्रदेश जर बघितलं आपण तर हे नैना देवी. आता उत्तराखंडचं जे नंदा देवी आहे, नंदा देवी उत्तराखंडला आहे आणि नैना देवी कुठे तर ते हिमाचल प्रदेशमध्ये आहे. बी ला आहे 4, बी साठी 4 कुठे आहे तर बी साठी 4 इथे मिळत आहे आणि इथे देखील मिळत आहे. पण हा आपण ऑलरेडी एलिमिनेट केलेला आहे. त्याच्यानुसार पर्याय क्रमांक 16चा 2 इथं योग्य उत्तर मिळेल. आणि जम्मू आणि काश्मीरचा कोणता आहे तर अवंतीपूर अलची गोंपा. तर 16चा मिळतो पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर. 17व्याचं बघूयात. थोडासा आउट ऑफ द बॉक्स आहे बघा 17वा क्वेश्चन हा. चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत? तर जंगलांचे किती प्रकार आहेत ते विचारलेले आहे त्यांनी आणि ही फॅक्च्युअल डेटा आहे. 6 प्रकार त्यांनी दिलेले आहेत. आयोगाने उत्तर 6 दिलेलं आहे त्याचं. 17व्याचा आहे पर्याय क्रमांक 1. तर असे क्वेश्चन तुम्ही शक्यतो स्किप करू शकता. तर 18वा प्रश्न बघूयात. भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा 2019 ते 21 स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? आता बऱ्यापैकी विद्यार्थी हे 2019 ते 21 या वर्षाचं प्रत्येक वर्षाचं करंट अफेअर वाचत असतात. तर प्रत्येक वर्षी आपल्या वाचण्यात असतं बघा इंदोर हे प्रथम स्थानावर आहे, त्यानुसार देखील आपल्याला माहित होतं. 18चा आहे पर्याय क्रमांक 1. नंतर पुढील प्रश्न बघा. तर काही औष्णिक वीज केंद्र आणि त्यांचे जिल्ह्याचे ठिकाणे विचारलेले त्यांनी आपल्याला. तर 19वा प्रश्न तसा कॅन्सल झालेला आहे तो. 19वा कॅन्सल झालेला आहे कारण इथं याचं उत्तर मिळत नव्हतं बघा. उरणचं जे आहे, उरणला रायगड देणं अपेक्षित होतं पण तो दिलेला नाही त्यांनी. उरण हे खरं तर रायगडमध्ये आहे.
उरण रायगड. कोराडी कुठे आहे तर कोराडी आपला नागपूरमध्ये आहे, कोराडी नागपूर. नंतर पारस जर बघितलं तर पारस अकोल्यामध्ये आहे, पारस अकोला. तरी देखील तुम्ही पाठ करून ठेवा, पारस अकोल्यामध्ये, कोराडी नागपूर, उरण रायगडमध्ये आणि फेकरी जे आहे ते जळगावमध्ये, फेकरी जळगाव. पण तसा पर्याय नाही आहे, इथं ठाणे दिले त्यांनी चुकून, तर हा प्रश्न इथे कॅन्सल झालेला आहे. 20वा प्रश्न बघूयात आता. रायलसीमा पठाराचे स्थान डॅश डॅश येथे आहे. कर्नाटक पठाराच्या उत्तरेला, आता हा कर्नाटक पठार म्हणता येईल एवढा हा. आता कर्नाटक पठाराच्या उत्तरेला इथे आपला महाराष्ट्र येईल, मात्र उत्तरेला. कर्नाटक पठाराच्या पश्चिमेला तर अरबी समुद्र येईल. कर्नाटक पठाराच्या दक्षिणेला इथे केरळचा भाग येतो. पण कर्नाटक पठाराच्या पूर्वेला जर बघितलं आपण, हा आंध्र आणि तेलंगणाचा भाग, तर हाच रायलसीमा पठार म्हणून ओळखला जातो. तर त्यानुसार काय तर कर्नाटक पठाराच्या पूर्वेला हा त्याचा योग्य पर्याय असणार आहे. तर 20चा त्यानुसार पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळेल. एकदा तुम्ही प्लॅटो देखील बघून ठेवा की या प्लॅटोवर देखील त्यांनी सारखा प्रश्न विचारलेला आहे. एक स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता किंवा नेटवर तुम्हाला PDF ही फाईल इमेज देखील मिळू शकते. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 21वा प्रश्न बघूयात. हा देखील पॉवर्टी वरती संबंधित प्रश्न आहे बघा. एक PDF मी आपल्या टेलिग्रामला शेअर केली होती, त्यातून हा बऱ्यापैकी कव्हर झालेले आहेत बघा. पॉवर्टी असं सर्च करा टेलिग्राम चॅनलवर, तुम्हाला ही PDF तिथे मिळून जाईल. जे काय दारिद्र्य संबंधित संपूर्ण समिती आहेत किंवा त्यांनी कोणतं रिकमेंडेशन दिलेलं आहे किंवा किती क्रायटेरिया ठेवला होता ते सर्व त्या PDF मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली होती. तर ती किती केली होती तर ती तेंडुलकर प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816 रुपये व शहरी भागासाठी 1000 रुपये एवढं त्यांनी निश्चित केलेलं होतं. आता हे 49 आणि 56 जे आहे, तर हे 49 आणि 56 तर हे कधी केलं होतं ते अलग समितीनुसार केलं होतं. 1979 ला अलग समितीनुसार केलेलं होतं आणि 47 ते 32 हे रंगराजन समितीनुसार केलेलं होतं. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. आता विशेष प्रदेश 22वा प्रश्न बघा. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. तर विशेष प्रदेश विकास आहे, विशेष प्रदेश आहे तो, म्हणजेच काहीतरी विशेष असणार आहे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये काय दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ, तुम्ही शब्दावर जाऊ शकता बघा. स्पेशल एरिया आहे तो, स्पेशल एरियामध्ये दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार वाढ येऊ शकते का, तर हे चुकीचं आहे, कारण हे खूप जनरल स्टेटमेंट आहे किंवा जनरल फॅक्ट आहे. विशेष प्रदेशासाठी काय तर डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास आणि दुष्काळग्रस्त भागाचा विकास हे 2 पॉईंट याच्यामध्ये येतात. पण ग्रामीण भागात औद्योगिकरण हे चुकीचं आहे आणि दारिद्र्य निर्मूलन हे देखील चुकीचं आहे. राज्यसेवा मुख्यचा अभ्यास करणाऱ्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना हा पॉईंट क्लिअर असणारच आहे. तर ब आणि क हे 2 पर्याय इथे योग्य आहेत. आपल्याला काय विचारले त्यांनी तर कशासाठी तयार करण्यात आला होता, ब आणि क. पर्याय क्रमांक 22चा 3 इथं योग्य ठरणार आहे. तर हे जवळपास 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ही योजना सुरू केली होती बघा, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम, स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर 22चा आहे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर. नंतर 23चा बघूयात. 23वा प्रश्न बघूयात. राजकोषीय नीतीची साधने कोणती. आता हे देखील एक वारंवार विचारले जाणारे टॉपिक आहेत पब्लिक फायनान्समध्ये, सार्वजनिक वित्त. तर याच्यामध्ये काय तर राजकोषीय नीती, 2 प्रकारच्या नीती असतात. तर पॉलिसी असतात 2 प्रकारच्या, एक फिस्कल पॉलिसी आणि एक मॉनिटरी पॉलिसी किंवा चलनविषयक धोरण किंवा राजकोषीय नीती, अशा 2 आहेत. आता फिस्कल पॉलिसी जी असते तर ही गव्हर्नमेंटची असते. गव्हर्नमेंट जे काय आपल्यात टॅक्सद्वारे किंवा बजेटद्वारे जे काय आपल्या इकॉनॉमीमध्ये कमी जास्त प्रमाण करत असतं पैशाचं किंवा महागाईचं, तर ती आली फिस्कल पॉलिसी. आणि जी काय RBI करत असते, RBI काय तर बँक रेटद्वारे असेल किंवा CRR SLRद्वारे जे काही रेग्युलेट करते इकॉनॉमीला, तर ती असते आपली मॉनिटरी पॉलिसी किंवा त्याला चलनविषयक धोरण देखील म्हणू शकतो. तर या फिस्कल पॉलिसीवर प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी. तरी काय करतात तर सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक खर्च बरोबर आहे किंवा किती आपण कर्ज घेतोय देश आणि किती आपण खर्च करतोय ह्याच्यानुसार आपलं काय तर राजकोषीय नीतीची साधने आहेत ती. लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना, तर हे काय चुकीचं आहे, असं काही नाही. ह्या पॉलिटीचा कन्सेप्ट झाला तर करारोपण आणि अंदाजपत्रक म्हणजे टॅक्सेशन आणि बजेट हे बरोबर आहे, अ बरोबर आहे आणि क बरोबर आहे. संसद आणि प्रशासन काहीच नाही, नॉनसेन्स ऑप्शन आहे ते, ब आणि ड. त्यानुसार ब आणि ड चुकीचे आहेत, अ आणि क बरोबर आहेत. अ आणि क बरोबर म्हणजेच पर्याय क्रमांक 4. 23 आहे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर. नंतर 24वा प्रश्न बघूयात. उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना म्हणजेच उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना, तर ही कधी लॉन्च झाली होती तर ती नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू झालेली बघा.
आणि खूप वेळा विचारलेली आहे आयोगाने नोव्हेंबर 2015 मध्ये. याचा एक आपण पूर्ण योजनांचा, जुन्या योजनांचा एक पूर्ण व्हिडिओ आपण आपल्या ह्याच्यावरती अपलोड केलेला बघा, चॅनलवरती. तुम्ही देखील खाली लिंक दिलेली आहे त्याची, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता पूर्ण योजनांचा एकाच ठिकाणी. जवळपास 50 ते 55 योजना ते एका व्हिडिओमध्ये कव्हर झालेल्या आहेत. तर उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना ही कोणी सुरू केली, तर ही कोणी सुरू केली तर ती केंद्र सरकारने सुरू केली होती. त्यानुसार पर्याय क्रमांक 1 इथे योग्य ठरतो आपल्याला त्याचा. तर केंद्र सरकारनं सुरू केली होती उज्ज्वल डिस्कॉम योजना. तर ही योजना काय होती तेवढी डिटेल विचारणार नाही ते. तर योजना काय होती, ते एक प्रकारे जे काही इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत, त्या कंपन्यांना जो काही लॉस झाला किंवा कर्जबाजारी झालेले आहेत त्यांना, तर त्या कर्जबाजारीपणातून त्यांना बाहेर काढण्यासाठी ही उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना सुरू करण्यात आलेली होती. तर 24 आहे पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 25वा प्रश्न. मित्रांनो, हा पेपर आयोगाने असं थोडासा क्रॉस अपलोड केलेला आहे त्यांच्या साईडवर, त्यानुसार आपण तिथूनच घेतलेला आहे तो. थोडंसं ऍडजस्ट करा एवढं. तर 25वा प्रश्न बघूयात. ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती. आता STIMENSला तर हा प्रश्न विचारून त्यांनी परत त्याचा भुगा करून टाकला आहे. तर ऑगस्ट 1991 मध्ये कोणती, तर राजा चलैया ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. डॉक्टर राजा चलैया, याला काय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर समिती असं देखील म्हटलं जातं, डॉक्टर राजा चलैया. आता बाकी इतर समित्या कोणत्या आहेत ते, आता ही 91ची काय विचारली, कारण ह्यावेळी आपल्याकडे काय तर एक प्रकारे आर्थिक संकट आलेलं होतं, त्यानुसार त्यांनी विचारलेली आहे. अशाच या व्यतिरिक्त काय समिती आहेत त्या देखील तुम्ही इथं बघून घेऊ शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील हे शेअर केलेले बघा इमेज. तर जॉन मथाई 1952ला आलेले, जॉन मथाई 1952, निकोलसन आणि कॅल्डरॉल 1956ला, वांचवाली 1970 मध्ये, LK झा समिती एक महत्वाची आहे, LK झा समिती विचारली जाऊ शकते. LK झा समिती 1976 मध्ये आली होती, यालाच अप्रत्यक्ष कर चौकशी समिती म्हटलं जातं. नंतर चोक्सी समिती आली, विशेष नाही येतात. ही राजा चलैया ही विचारली त्यांनी. राजा चलैया समिती 1991ला आलेली, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर सुधारणा समिती आहे. नंतरच KL रेकी समिती बघा 1992ला, केळकर समिती 2002ला, ही देखील विचारली जाते वारंवार. नंतर कर प्रशासन व सुधारणा आयोग, तर ही कधी आली होती, तर 2013 मध्ये. पार्थ सारथी शोमेतेचे अध्यक्ष होते. तर ह्या काही महत्वाच्या समित्या आहेत, तुम्ही इथं नोट करून घेऊ शकता या. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात आता. 26वा प्रश्न बघूयात. आता हा थोडासा लेंदी म्हणता येईल किंवा एक तुक्का मारण्याचा प्रश्न आहे बघा. 26वा प्रश्न. 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगार यांचा काय हिस्सा होता. स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगार. आता नियमित रोजगार म्हणजे परमनंट एम्प्लॉयमेंट जर बघितलं आपण तर थोडंसं कमी प्रमाण असणार आहे त्याचं आपल्या इकॉनॉमीमध्ये. तर ते 52% तर नक्कीच नसणार आहे, त्यामुळे 2 काढू शकतो. आणि यापैकी नाही असं पर्याय शक्यतो नसतात त्याचे उत्तर. तर आपल्याला 1 आणि 3 मध्ये मारायचं आहे बघा. तर इथं तुम्ही रिस्क घेऊ शकता, 1 आणि 3 मध्ये मारू शकता. तरी देखील आपण लॉजिक जर लावलं, आता प्रासंगिक रोजगार तर हे कमीच असणार आहे, पण स्वयंरोजगार जे आहेत हे प्रमाण जास्त आहे थोडंसं. तर त्यानुसार 26चा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर मिळत आहे. 26 आहे पर्याय क्रमांक 1. तर हे प्रश्न थोडेसे काय सोडून देण्यासारखे म्हणता येईल, किंवा काही लॉजिक लागत असेल तुमचं असं नियमित रोजगारासारखे कमी प्रमाणासारखे, तर तिथे लावू शकता. तर 26 आहे पर्याय क्रमांक 1. नंतर 27वा प्रश्न बघा. खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन तेल पाम, राष्ट्रीय मिशन तेल पाम ही कधी सुरू करण्यात आली होती, तर ऑगस्ट 2021 मध्ये. तर करंट मधला प्रश्न आहे बघा एक प्रकारे. राष्ट्रीय मिशन तेल पाम ऑगस्ट 2021 मध्ये. तर 27 आहे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर. नंतर पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून डॅश डॅशची उपयोजना म्हणून राबवण्यात आला. तर पीक विविधीकरण म्हणजे काय, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम कधीपासून कोणत्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आला होता तो, तर आपली RKVY राष्ट्रीय कृषी विकास योजना पर्याय क्रमांक 2, म्हणजेच राष्ट्रीय कृषी विकास योजना. 28 आहे पर्याय क्रमांक 2. आता ही राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007 साली सुरू करण्यात आली होती बघा. आणि एक काहीतरी अम्ब्रेला स्कीम होती, याच्या अंतर्गत कृषीचा आपल्याला वृद्धी दर जो होता तो 4% साध्य करणं अपेक्षित होतं, किंवा आपला तो एक्सपेक्टेड होता. तर त्यासाठीची राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू करण्यात आलेली होती. यासोबतच आपण ऑपरेशन ग्रीन जर बघितलं तर 2016 रोजी ऑपरेशन ग्रीन सुरू करण्यात आलेली आहे बघा. ऑपरेशन ग्रीन म्हणजे काय, जे आपले पेरिसेबल ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट जे आहेत, कमोडिटी जे आहेत, त्यांच्या एक प्रकारे स्टोरेज म्हणता येईल त्यांना, कधी त्यांचं एक नासाडी होणे मालाची, त्यासाठी ऑपरेशन ग्रीन हे सुरू करण्यात आलेलं होतं. आता 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट हा जर बघितला आपण,
तर प्रत्येक जिल्ह्यासाठी एक प्रकारचं त्याची काही खासियत असली अशी आपण तयार करायची आहे. एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत. नंतर भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती योजना, तर ही 2019-20 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. आता ही प्राकृतिक कृषी म्हणजेच काय, तर ही आपले जे काही ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर आहे तर त्याच्यावरती फोकस करत आहे. तर संबंधित प्रश्नाचं जर बघितलं आपण तर राष्ट्रीय कृषी विकास योजना ही योग्य उत्तर आहे. तर 28चा आहे पर्याय क्रमांक 2. 29वा प्रश्न बघूयात. 2021-22 दरम्यान M3 मध्ये डॅश डॅश समाविष्ट आहे. आता M3 मध्ये काय समाविष्ट असणार आहे, आता जे काय नवीन M1, M2, M3 आलेले आहेत त्याच्यामध्ये काय तर हे पोस्टासाठी वेगळे आयाम तयार करण्यात आलेले बघा. L1, L2 सारखे आयाम पोस्ट ऑफिससाठी तयार करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे M मध्ये ते येणार नाहीत M1, M2 मध्ये. त्यानुसार अ आणि ब आपण काढू शकतो आणि अ आणि ब जर काढला आपण तर एकच पर्याय आपल्याकडे शिल्लक राहतो, क आणि ड. अगोदर काय M4 देखील होता, M4, M1, M2, M3, M4. तर M4 हा इथला काढलेला आहे आणि त्याच्यासाठी काय तर एल ची सिरीज सुरू करण्यात आलेली आहे. तुम्ही हे डिटेलमध्ये इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यासलं असणार आहे. तर याच्यामध्ये काय तर बघा, अजून एक क्वेश्चन विचारला जातो, यांची काय तर ती पत निर्मिती कशी आहे बघा, म्हणजे मनी किती प्रकारे तुम्ही ते तयार करू शकता, पैसे पत निर्मिती म्हणता येईल त्याला. तर पत निर्मिती कशी असते, तर M3 ची सर्वाधिक असते, त्यानंतर M2 आणि त्यानंतर असतो M1. तर हे एक विचारला जाणारा पॉईंट आहे किंवा क्वेश्चन आहे. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. हा संबंधित प्रश्नाचं 29 आहे पर्याय क्रमांक 2. 30वा प्रश्न बघूयात. 2023-24च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत. आता हे जर बघितले आपण तर हे अशा ठिकाणी हॉलिस्टिक अप्रोच ठेवायचा आहे, सर्वसमावेशक आपला अप्रोच असला पाहिजे. तसं सर्वसमावेशक विकास, हरित वाढ, नंतर युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र, याच्यामध्ये अजून जरी पॉईंट असते तर ते देखील आपण घेतलेच असते याच्यामध्ये. त्यानुसार पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर आहे, अ, ब, क आणि ड. तर 30 आहे पर्याय क्रमांक 4. 31वा प्रश्न बघूयात. 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह डॅश डॅशच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली. आता 12व्या वित्त आयोगाचा आपल्याला तर पाठ असणार नाहीये, सध्या 15वा वित्त आयोग चालू आहे. तर आपण बघितलं तर इथं काय विचारलं त्यांनी, केंद्र आणि राज्यांचा किती वाटा असला पाहिजे. पहिल्यांदा केंद्राचा वाटा आहे आणि नंतर राज्याचा वाटा आहे. आता इथे बघितलं आपण तर 25-15 अशी कुठली स्कीम आपल्या तरी वाचनात नाहीये की जिथं केंद्राचा कमी वाटा आहे आणि राज्यांचा जास्त आहे. त्यानुसार हे चुकीचं आहे. इथं जर बघितलं आपण तर हे एक्सेप्शन आपल्या जे काही नॉर्थ ईस्ट स्टेट आहेत त्यांच्यासाठी अशी स्कीम असते बघा. ही 90% भारा केंद्र उचलतं आणि 10% भारा राज्य उचलतं. त्यानुसार हे देखील चुकीचं ठरणार आहे. म्हणजे एक्स्ट्रीम काढून टाकले आपण. 50-50ची तरी अशी कुठली स्कीम आढळत नाही. त्यानुसार बघितलं आपण तर 75% केंद्र भारत स्वीकारतं त्याचा आणि 25% हे राज्य स्वीकारत आहे. त्यानुसार 75 आणि 25 पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर ठरणार आहे. 31 आहे पर्याय क्रमांक 3. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 32वा प्रश्न. खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत. अयोग्य विचारले त्याच्याकडे लगेच राऊंड करून ठेवायचं. अयोग्य विचारलेले आहेत. UT-GST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे गोळा केले जातात. UT-GST काय, तर केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे गोळा केले जातात. आता कुठलाही GST जर असेल तर तो काय केंद्र सरकार जमा करत असतं. कुठलाही GST हे केंद्र सरकार आकारत असतं किंवा ते कलेक्ट करत असतं किंवा गोळा करत असतं. तर UT-GST असेल किंवा कोणताही असेल तर ते केंद्र सरकार गोळा करणार आहे. त्यानुसार हे चुकीचे ठरणार आहे. केंद्रशासित प्रदेशांचा इथं काही गरज नाहीये. त्यामुळे ब विधान जर बघितलं तर IGST. आता UT-GST म्हणजे कोणता GST, तर UT म्हणजे जो काही आपल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये लावला जातो तो UT-GST झाला. आणि IGST म्हणजे कोणता, तर 2 राज्यामध्ये जर व्यापार होत असेल तर 2 राज्यामध्ये होणाऱ्या व्यापारावर जो काही GST लावला जातो तर तो असतो IGST. तर तो देखील केंद्र सरकार आकारतं किंवा ते गोळा करतं. त्यामुळे इतर राज्य देखील चुकीचं आहे. त्यामुळे बे विधान देखील चुकीचं ठरणार आहे. तर दोन्ही विधान हे चुकीचे आहेत. असं जर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळतात. दोन्ही अ आणि ब अयोग्य आहेत. तर 32 आहे पर्याय क्रमांक 3. नंतर 33वा प्रश्न बघूयात. मानवी विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे डॅश डॅश 3 आयाम प्रतिबिंबित होतात. तर हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स MPI. तर याच्यामध्ये कोणते आयाम आहेत सर्वांनाच माहिती आहे. हे आरोग्य, उत्पन्न नसणार आहे त्याच्यामध्ये, शिक्षण आणि राहणीमान म्हणजेच काय हेल्थ, एज्युकेशन आणि लिव्हिंग स्टँडर्ड म्हणजेच अ, क आणि ड. अ, क, ड म्हणजेच पर्याय क्रमांक 3. 33चा मिळतो पर्याय क्रमांक 3. 34वा प्रश्न बघूयात.
सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना या योजनेत एकत्रित करण्यात आल्या. तर कोणत्या योजनेत एकत्रित करण्यात आल्या होत्या? तर जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना. ही आय थिंक 98ला सुरुवात झालेली बघायची, 98 की 96, आणि याची 93ला सुरुवात झालेली. तर ह्याच्यामध्ये 2001 मध्ये कशामध्ये विलीनीकरण झालेलं आहे यांचं? तर ते झालं होतं आपल्या संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना SGRY. याच्यानंतर ह्याचं मॉडिफिकेशन होऊन पुन्हा मनरेगा तयार झाली आहे 2005-06ला. तर आपण याचं थोडंसं हिस्ट्री जर बघितलं आपण तर या चार्टमध्ये तुम्हाला दिसून येईल बघा तो कसं त्याचं इव्हॉल्युशन झालेलं आहे मनरेगाचं. अगोदर बघा ह्या NREP, नंतर RLEGP होत्या. इथं बघितलं आपल्याला प्रश्न विचारला त्यांनी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, तशी होती बघा संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2001ला सुरू झालेल्या आहेत त्या. ते कोणत्या? तर 1993ची ही स्कीम आणि 1999ची जवाहर ग्राम समृद्धी योजना 99ची आहे ती आणि 93ची आहे. तर दोन्हींचं मर्जिंग झालेलं आहे, त्यांनी मर्जिंग झालं आणि ही संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना तयार झाली. आणि याचंच पुढं काय विलीनीकरण झालं ह्या NFWP मध्ये आणि बाकीच्या काही योजना होत्या बघा, तर त्यासोबत विलीनीकरण होऊन मनरेगा तयार झाली 1 एप्रिल 2008 रोजी. याचं विलीनीकरण झालेलं आहे 2008ची मनरेगा. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही इमेज आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ते बघू शकता. तिथं फक्त मनरेगा असं मराठी टाईप करा, तुम्हाला ती PDF मिळून जाईल ही. नंतर ह्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर मग संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 35वा प्रश्न. तर वित्तीय FRBM ऍक्ट आहे हा, एवढं नाव वाचण्यापेक्षा. तर FRBM ऍक्ट 2003 असे नमूद करतो की, तर FRBM म्हणजेच काय आलं की आपल्याला 2009 साल आठवलं पाहिजे. 2009 म्हणजेच काय? तर तोपर्यंत आपल्याला जे दिलेले टार्गेट होते तर ते अचीव्ह करायचे होते. तर वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 असे नमूद करतो की केंद्र सरकारने डॅश डॅश पर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. तर ते होते 2008-09 पर्यंत ती योग्य उपाययोजना करणे आवश्यक होते. तर 35चा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर. आता बाकीचे तुम्ही ते बघून ठेवा. महसुली टार्गेट किती होतं आपलं, कितीने कमी करायचं होतं, प्रत्येक वर्षी किती 0.5 कमी करायचं होतं. नंतर आपलं जे फिस्कल टार्गेट होतं वित्तीय तूट, तर ते आपल्याला काय 0.3 कमी करायची होती प्रत्येक वर्षी. तर ते देखील तुम्ही बघून घेणं गरजेचं आहे इथं. नंतर 36वा प्रश्न. भारतातील पहिल्या सोन्याचे ATM चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर करंटचे प्रश्न सुरू झाले तिथून, हे फॅक्च्युअल प्रश्न असणार आहेत. तर पहिल्या सोन्याचे ATM कुठं झालं? तर ते हैदराबादमध्ये. 36चा पर्याय क्रमांक 2 हैदराबादमध्ये सोन्याचे ATM. नंतर 37 बघितलं आपण, तर हे करंटचे क्वेश्चन रिपीट होण्याचे चान्सेस कमी आहेत, पण आपल्याला करंट अफेअर वाचायचं कसं तर ते या प्रश्नावरून समजून येणार आहे. त्यासाठी आपण हे प्रश्न बघत आहोत. तर सोन्याचे ATM कुठं? तर हैदराबादमध्ये. असा काहीतरी विचित्र प्रकार झाला सोन्याचे ATM वगैरे, तर ते लगेच नोट करून ठेवायचं. तर हैदराबादमध्ये. नंतर पुढील प्रश्न बघूयात 37वा. खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले? दिलेला होता, पण संबंधित जर विचारले त्यांनी क्रिकेटबद्दल विचारलेत, कारण बाकीचे ऑप्शन देखील क्रिकेट संबंधित आहेत. तर ते होते रोहित शर्मा. तर यांना देखील राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. 37चा पर्याय क्रमांक 4. नंतर 38वा प्रश्न बघूयात. 2020 मधील लॉकडाऊन दरम्यान कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पादनाच्या सुलभ वाहतुकीसाठी, आता कृषी उत्पादनाच्या सुलभ वाहतुकीसाठी डॅश डॅश म्हणजे कोणते मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केलेले आहे? तर मोबाईल ऍप्लिकेशन विचारले त्यांनी. ते होतं किसान रथ हे त्याचं ऍप्लिकेशन होतं. नंतर 39वा प्रश्न बघूयात. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे, आता हा देखील एक रिपीटेड पॅटर्न आहे बघा आयोगाचा. अगोदर देखील त्यांनी असा प्रश्न विचारलेला आहे. तर त्या प्रभा अत्रे जे होत्या, तर ते प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर प्रभा अत्रे त्यांचं काय? तर त्या होत्या संगीत क्षेत्राशी संबंधित. आणि त्यांचा घराणा कोणता होता? तर किराणा घराणा. तर 39च्या मध्ये त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2 संगीत क्षेत्राशी संबंधित आहे प्रभा अत्रे. नंतर 40वा प्रश्न बघूयात. 2022 मध्ये आयोजित अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे यजमान कोणते शहर होते? तर अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे यजमान कोण होते? ते होते सुरत. आता अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे काय म्हणजे ते हिंदी असणार आहे एक प्रकारे. तर चान्सेस असा मुंबई आणि पुण्यातला कमीच असणार आहे, अहमदाबाद किंवा सुरत. पण फॅक्च्युअल डेटा आहे हा माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. तर 40चा पर्याय क्रमांक 1 अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे यजमानपद कोणाकडे होतं? तर सुरतकडे होतं 2022 मध्ये. नंतर 41वा प्रश्न बघूयात. विस्डेनने
20व्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू, तर सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू भारताचा तो कोणाला निवडलेलं आहे? तर ते होते सर रवींद्र जडेजा. पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर आहे. इथं आपल्याला जर माहित असेल तर आपण 90% चान्सेस आहेत चुकण्याचे, कारण आपण इथं थोडंसं यांचा विचार करणं थोडंसं आपण जाऊ शकत नाही तिथपर्यंत, पण ते रवींद्र जडेजा हे त्याचं योग्य उत्तर आहे. नंतर 42वा प्रश्न बघितला आपण, तर कोणती संस्था अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असर हा रिपोर्ट प्रसिद्ध करते? तर दरवर्षी आपल्या वाचनातलं असतं बघा. प्रथम ही संस्था आहे, तर ती हा अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट या शिक्षणासंबंधीचा रिपोर्ट प्रसारित करत असते, तर त्या आहे प्रथम संस्था. तर 42चा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे. तर 43वा प्रश्न बघूयात, कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय क्यू मॉस्को संवाद स्थापन केला? तर क्यू मॉस्को डायलॉग ऑन न्यूक्लिअर सेफ्टी. आता हे जरी आपल्या वाचनातलं नसेल तर खाली पर्याय जर बघितला आपण, तर युनिसेफ, IMF, UNSC ते सर्व UN चे काहीतरी एक प्रकारे ऑर्गन्स आहेत. पण हा IAEA जर बघितला तर हा वेगळा आहे, आणि त्या संबंधित हा क्यू मॉस्को डायलॉग झालेला आहे किंवा न्यूक्लिअर सेफ्टी झाली आहे रशिया आणि आपल्या याच्या दरम्यान, USA दरम्यान जे वार चालू होतं त्यासाठीच न्यूक्लिअर सेफ्टी म्हणून कोणता डायलॉग झालेला आहे? तर क्यू मॉस्को डायलॉग IAEA, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी IAEA. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर आहे IAEA. 43 आहे पर्याय क्रमांक 1. 44वा प्रश्न बघूयात, कोविड-19 या महामारीचा पहिला रुग्ण भारतामध्ये केव्हा व कुठे आढळला? तर कोविड-19 तर याचा पहिला रुग्ण जर बघितला आपण तर तो होता, हा फॅक्च्युअल आहे बघा आता, तर हा तसं तर हे तारीख दिलेली नाही, ती 27 ते 28 जानेवारीला सापडला होता बघा तो, पण ती तारीख नाही, त्याच्यानुसार आपण जवळची तारीख घेऊ शकतो. 30 जानेवारी 2020ला, तर 30 जानेवारी 2020 केरळमध्ये सापडलेला होता. तर यानुसार आपण 2 ऑप्शन एलिमिनेट करू शकतो, कारण केरळमध्ये सापडलं होतं हे माहीत होतं, पण तारीख माहीत असणं गरजेचं आहे. 30 जानेवारी 2020 केरळमध्ये सापडलेला होता. नंतर 45वा प्रश्न बघूयात, अल मोहद अल हिंदी. आता हा बऱ्याच करंट अफेअर जे काही मॅगझिन आहेत त्याच्यामध्ये कव्हर झालेला नव्हता, पण ते क्लेम करतात की आमच्याच याच्यातून आलेला आहे. अशा काही क्वेश्चन सापडतील मित्रांनो जे कशातून कव्हर झालेले नाही आहेत. तर अल मोहद अल हिंदी, तर बऱ्यापैकी तुमचा करंट अफेअरसाठी जर बघितलं तर परिक्रमावर तुम्ही विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण ते असं मासिक आहे की बऱ्यापैकी क्वेश्चन हे तुमच्या त्यातून कव्हर होतात, म्हणजे होतातच. तर किंवा जे मासिक बाकीचे बनवतात तर त्याचाच एक आधार घेऊन ते मासिक बनवत असतात. तर परिक्रमाला तुम्ही फर्स्ट ऑप्शन ठेवू शकता करंट अफेअरसाठी. तर अल मोहद अल हिंदी हा पहिला नौदल सराव खालीलपैकी कोणत्या 2 देशांदरम्यान ऑगस्ट 2021 मध्ये पार पडला? तर पहिला नौदल सराव आहे विचारणं साहजिकच होतं, तर तो होता भारत आणि सौदी अरेबिया. भारत सौदी अरेबिया दरम्यान हा पहिला नौदल सराव पार पडलेला आहे. अल मोहद अल हिंदी रिपीट होऊ शकतो, पुन्हा नक्कीच पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. नंतर 46वा प्रश्न बघूयात, 21 ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण होता? तर हे राफेल नदाल हे त्याचे योग्य उत्तर आहे. यांनी देखील नोवाक जोकोविच यांनी देखील 21 पदक जिंकलेले आहेत, पण आधी त्यांनी काय पहिला पुरुष जिंकलेला बघितलं तर राफेल नदाल हे आहेत, ते यांची जवळपास 22 पदकं झालेली आहेत. तर राफेल नदाल हे त्याचं योग्य उत्तर आहे. नंतर 47वा प्रश्न बघूयात, कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने जागरूक वोटर हे कॅम्पेन सुरू केलेलं आहे? जागरूक वोटर कोणी सुरू केलंय? तर असे कार्यक्रम करणारे एक तर फेसबुक असू शकतं किंवा ट्विटर असू शकतं. गुगल आणि मायक्रोसॉफ्टचा चान्सच नाहीये, तर हे काय ट्विटर आहे त्याचं योग्य उत्तर. तर जागरूक वोटर ही मोहीम किंवा हे कॅम्पेन ट्विटर या प्लॅटफॉर्मनं सुरू केलेलं आहे. तर 47च्या मध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. नंतर 48वा प्रश्न बघूयात, युद्ध काळात गाजविलेल्या असामान्य शौर्याबद्दल 2021 मध्ये, आता 23चा पेपर आहे, 2021चा प्रश्न विचारत आहे ते, असामान्य शौर्याबद्दल 2021 मध्ये अशोक चक्र हा सन्मान यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. तर अशोक चक्र कोणाला प्रदान करण्यात आला होता? तर हा रिपीटेड प्रश्न आहे बघा, 2022च्या प्रिलिम्स मध्ये देखील हा प्रश्न विचारलेला आहे. तर ASI बाबूराम यांना हा अशोक चक्र हा सन्मान दिलेला आहे. PYQ मधला प्रश्न आहे बघा, ॲज इट इज रिपीट झालेला आहे. नंतर 2021-22 तसा तर हा प्रश्न कॅन्सल होणं गरजेचं होतं, कारण हे मराठीचे साहित्यिक नसून हे कोकणी साहित्यिक आहेत ते, आणि कोकणी साहित्यासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. पण आयोगाने याचं योग्य उत्तर दिलेलं आहे दामोदर मावजो. प्रश्न बघूयात काय म्हणतोय. 2021-22चा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे मराठी साहित्यिक कोण होते? तर ते मराठी साहित्यिक कोण होते? तर दामोदर मावजो.
हे कोकणी साहित्यिक आहेत, पण आयोगाने उत्तर देताना त्याचं एक उत्तर दिलेलं आहे. 49 आहे 1. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. जागतिक तंबाखू विरोधी दिन हे फॅक्च्युअल डेटा आहे. वाचनातलं असेल तर उत्तमच, नसेल तर काय स्किप करण्यातलं आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार 2022 साठी जागतिक आरोग्य संघटनेने WHO ने कोणत्या भारतीय राज्याची निवड केली? हा तंबाखू विरोधी दिन कधी असतो तर 30 मे किंवा 31 मे. कन्फर्म करून घ्या एकदा, या दोन्हीपैकीच आहे बघा, मे मध्येच असतो तो. तर तंबाखू विरोधी दिन 2022 साठी कोणत्या राज्याची निवड केलेली आहे? तर ती आहे झारखंड राज्याची निवड केलेली आहे. तर 50 त्यानुसार मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. नंतर 51 प्रश्न बघूयात आपण आता. 51 प्रश्न बघूयात. महाधिवक्ता, आता हे महाधिवक्ता आणि आपला अटॉर्नी जनरल आणि ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट याच्यावरती दरवर्षी आयोग प्रश्न विचारत आहे. दोन्ही देखील तुम्ही चांगलं उत्तमरित्या करून ठेवणं गरजेचं आहे. ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट AGS आणि अटॉर्नी जनरल AG आणि AGS. तर याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, घाई तुम्ही वाचू शकता तिथं. तर महाधिवक्ता तर राज्य संबंधित असणार आहे ते. तर महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? वाचूयात. असत्य विचारलं हे लक्षात असू दे आपण. महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात, चुकीचं आहे हे. राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या आता अशा कायदेशीर बाबीवरती राज्य सरकारला सल्ला देतात, बरोबर आहे. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेल्या कायदेशीर, तर बरोबर आहे, कर्तव्य पार पडतात. संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतात. संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतात, बरोबर आहे ते देखील. फक्त इथं राष्ट्रपती नसून ते राज्यपाल हवं होतं तिथं. त्यानुसार पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे आणि आपल्याला असत्य विचारलंय त्यांनी. त्यानुसार 51 आहे पर्याय क्रमांक 1. 165 कलम आहे, ते देखील माहीत असणं गरजेचं आहे. तर याच्यावरती एक सारखा आयोग प्रश्न विचारत आहे, त्यानुसार करून ठेवा तुम्ही. ॲडव्होकेट जनरल आणि अटॉर्नी जनरल. नंतर 52 प्रश्न बघूयात. भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाही? नाही इकडे लक्ष ठेवा, नाही. उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, बरोबर आहे. हायकोर्टच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात, चुकीचं आहे हे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय 62 असते आणि सर्वोच्च न्यायालयाचे 65 असते. आता आपण विधान काय 3 चुकीचं ठरलं. आपल्याला जरी ह्या 1 आणि 3 मध्ये जर काही डाऊट असेल तर तो डाऊट आपला इथं क्लिअर होऊ शकतो. कारण 2 आणि 3 जर बघितले विधान तर एकमेकांच्या अपोजिट आहेत बघा. आता इथं काय सांगितलंय? उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. आणि इथं काय सांगितलंय? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात? राज्याचे राज्यपाल करतात. म्हणजे काय तर 2 आणि 3 पैकीच कोणती तरी एक चुकीचं असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही 1 आणि 3 बिलकुल तुम्ही तिथं काय चूज करता कामा नये. त्याच्यामुळे 2 आणि 3 पैकी तुमचा ऑप्शन असणार आहे. तर आपल्याला माहिती जात आहे सर्वांनाच. तर 3 हे विधान चुकीचं आहे, बरोबर नाही विचारले त्यांनी. त्यानुसार 52 मिळणार आहे आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. 52 आहे 3. नंतर 53 प्रश्न बघूयात. भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? सर्वांनाच माहिती आहे, राष्ट्रीय पंचायत राज दिन. 73वी घटना दुरुस्तीची अंमलबजावणी झालेली आपली 24 एप्रिल 1993ला. 24 एप्रिल 1993ला अंमलबजावणी झाली. त्यानुसार आपण हा राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा करत आहोत. नंतर 54 प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद सभागृह नाही? 2 सभागृह असतात, विधानसभा आणि विधान परिषद. तर विधानसभा सर्वच राज्यात असते, पण विधान परिषद ही काही स्पेसिफिक 6 राज्यामध्ये आहे. त्या संबंधीचा हा विधान परिषदेचा प्रश्न आहे. याच्यातील एक महत्वाचा कलम आहे बघा, 169 कलम, विधान परिषद स्थापन करणं किंवा ते बरखास्त करणं, महत्वाचा कलम आहे. आयोगाने याच्यावरती देखील प्रश्न विचारलेला आहे. तर सध्या जर बघितलं आपण तर बिहारमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, पण केरळ आणि राजस्थानमध्ये नाहीये. त्यानुसार आपण नाही विचारले त्यांनी, म्हणजे क आणि ड पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर आहे. बाकी कुठल्या राज्यामध्ये, अजून 4 राज्यामध्ये विधान परिषद आहे ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा. नंतर 55 प्रश्न बघूयात. अचूक जोड्या लावा. बघूयात आता सर्वांनाच माहिती असेल 73वी घटना दुरुस्ती, त्रिस्तरीय पंचायत राज सुरू झाली. याच्यामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था म्हणजे ड साठी 2 बघा, ड साठी 2. तर 3 पर्यायामध्ये ड साठी 2 आहेत. 61वी घटना दुरुस्ती, मतदाराचं वय त्यांनी काय 21 वरून 18 वर्ष केलं 1989ला. तर अ साठी 3 कुठे आहे? तर अ साठी 3 एकाच ठिकाणी आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळणार आहे आपल्याला. बाकीचे जर बघितलं आपण तर 44वी घटना दुरुस्ती, याच्यासाठी काय असणार आहे? तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात
दाखल करता येऊ शकतात। ब साठी 4 आणि 41 मध्ये काय MPSCचे जे सदस्य असतात तर त्यांचं वय काय करतं 60 वरून 62 वर्ष केलं होतं। तर ड साठी 1 म्हणजे सॉरी ड साठी 2, क साठी 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। 55 आहे पर्याय क्रमांक 2। महत्त्वाच्या घटना दुरुस्ती आहेत हे तुम्ही नक्कीच एका साईडला आपल्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवणं गरजेचं आहे। आयोग याच्यावरती ह्याच घटना दुरुस्तीवरती वारंवार प्रश्न विचारत आहे। यासोबत अजून 42वी घटना दुरुस्ती महत्त्वाची आहे। तर 56वा प्रश्न बघूयात आता याच्यामध्ये थोडंसं आयोगालाच कन्फ्युजन आहे। याच्या अगोदर आयोगाने उत्तर यापैकी नाही दिलं होतं, नंतर चेंज करून पुन्हा त्यांनी आय थिंक क हे उत्तर दिले आहे, फक्त क। तर बघूयात प्रश्न काय आहे। सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्ये पंचायत राज संबंधित आहे। सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्ये याबाबत खालील विधाने विचारात घ्या। तर घेऊयात विचारात। ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे हे त्याचं काम असतं, बरोबर आहे। ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे संरक्षण करणे बरोबर आहे। आणि ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे तसं तर बरोबरच असणं अपेक्षित होतं, पण अयोग्य विचारले त्यांनी इथं। तर आयोगाने अगोदर देताना यापैकी नाही म्हणजे सर्वच योग्य दिलं होतं, पण सेकंड की मध्ये त्यांनी काय तर फक्त क 56चा त्यांनी काय पर्याय क्रमांक इथं 3 इथं योग्य दिलेला आहे, म्हणजे काय ते चुकीचं आहे म्हणता येते। प्राथमिक शाळावर देखरेख ठेवणे त्याचं कर्तव्य नाहीये। तर म्हणजेच अ आणि ब बरोबर आहेत, क चुकीचं आहे, त्यानुसार आपल्याला अयोग्य विचारलंय त्यांनी, तर फक्त क हे इथं योग्य उत्तर असणार आहे। तर परत रिपीट जर झाला प्रश्न तर नक्कीच तुमचे पाठ असणं गरजेचं आहे। हा ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळावर देखरेख ठेवणं हे त्याचं काम नाहीये। नंतर 57वा प्रश्न बघूयात। खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? इथं देखील आयोगाचं सेम तेच झालेलं आहे। याच्या पहिल्या की मध्ये म्हटलं ते नाही, म्हणजे कोण नव्हते म्हटलं तर सर्व होते पहिल्या की मध्ये, पण दुसऱ्या की मध्ये जर बघितलं त्यांनी हे उत्तर दिलेले रामसुब्रमण्यम। आणि यांचा रिपोर्ट जर बघितला आपण गव्हर्नमेंटचा रिपोर्ट, सरकारी कमिशनचा रिपोर्ट जर बघितला त्याच्यामध्ये देखील या 2च व्यक्तींची नावं आहेत, बी शिवरामन आणि डॉक्टर S.R. सेन। त्याच्यामध्ये रामसुब्रमण्यमचं नाव नाहीये, त्यानुसार देखील आपण नव्हते म्हणल्यानंतर पर्याय क्रमांक 3 इथे योग्य असणं आपला अपेक्षित आहे। तर रामसुब्रमण्यम हे त्याचे काही सदस्य नव्हते। नंतर 58वा प्रश्न बघूयात। निवडणूक आयोगाचे कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? तर कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली होती? तर ती होती आपले 324 कलम 324, पण ते भाग मध्ये दिलेले तर भाग 10 नसून तो भाग 15 आहे। तर कलम 324 भाग 15 पर्याय क्रमांक 2 इथे योग्य ठरणार आहे। इथे तुमचे सर्व भाग 22 भागे पाठ असणं गरजेचं आहे। नंतर 58चा आहे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर। 59वा प्रश्न बघूयात। आता हा थोडासा नवीन सिलेबस चेंज झाला त्यानुसार विचारला असू शकतो हा प्रश्न। तर याच्यातील जरी माहित नसेल तुम्हाला तर एखादा आपण माहिती असतं बघा आपला रुसो हा पण शाळेमध्ये वाचण्यात आलेला आहे बघा इतिहासामध्ये। तर रुसो काय होता? हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक होता। त्यानुसार जरी गेलो आपल्याला तर बाकीचे पर्याय मिळून जातात। 4चा म्हणतो आपला ब, म्हणजे 4चा ब म्हणजे एकच पर्याय होता तसा, पर्याय क्रमांक 2। आता बाकीच्या येणाऱ्या एक्झामसाठी देखील आपण हे साईडला घेऊ शकतो हा प्रश्न। ह्याच्यातील काय काय आपल्याला कंटेंट मिळतोय तर तो बाजूला लिहून ठेवणं गरजेचं आहे। थॉमस हॉब्स याचं काय तर ब्रिटिश तत्वज्ञ होता। फ्रेडरिक हायके काय होता तर तो अँग्लो ऑस्ट्रियन तत्वज्ञ। रॉबर्ट नॉजिक अमेरिकन तत्वज्ञ आणि रुसो होता फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक। आणि आयोगाला देखील अपेक्षित आहे तुम्हाला रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक होता एवढं माहित असणं हेच अपेक्षित आहे, त्यानुसार देखील योग्य उत्तर मिळत आहे। तर पुढील प्रश्न बघूयात। 60वा प्रश्न। भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीची समितीचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न एकदा इंग्लिशमध्ये वाचून घेऊयात। हु अमॉंग द फॉलोइंग हेडेड द कमिटी ऑन द फंक्शन्स ऑफ कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली ऑफ इंडिया? ती कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीच्या फंक्शनची समिती होती तर त्याचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते G.V. मावळंकर किंवा गवा मावळंकर। पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर आहे। नंतर पुढील प्रश्न बघूयात। संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅश डॅश मध्ये तयार केला। तर याचे सल्लागार समितीचे आपल्याला माहिती आहे हे सल्लागार कोण होते तर ते B.N. राव होते, B.N. राव। आणि त्यांनी जो मसुदा दिला होता तो दिला होता ऑक्टोबर 1947 मध्ये। या सल्लागार समितीनं जो काही मसुदा दिला होता तो ऑक्टोबर 1947 मध्ये दिला होता। आता या तारखा देखील यातल्या महत्वाच्या तारखा आहेत बघा, त्या देखील पाठ करून ठेवा तुम्ही। आपल्या झेंड्याला कधी स्वीकृती दिली, नंतर 26 जानेवारी 1950 ला काय झालं, किंवा अँथम नॅशनल सॉन्ग हे कधी अडॉप्ट झालं, तर या सगळ्या तारखा आपल्याला कोळंबे सरांच्या बुकमध्ये तुम्हाला आरामात मिळून जातील। तिथून तुम्ही त्या नोट करून ठेवणं गरजेचं आहे। आणि त्याच्यावर म्हणजे पहिलं अधिवेशन कधी झालं संविधान सभेचं,
किंवा मसुदा आपला हा ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कधी मांडण्यात आलं, कधी पास झालं, ह्या देखील तारखा आयोगाने विचारलेल्या आहेत. समोर देखील ते विचारू शकतं. तर 61 संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 हे इथं योग्य उत्तर आहे. नंतर 62वा प्रश्न बघूयात. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. आता काय आपले निघ आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी DPSP जे आहेत तर DPSP दिलेले आहेत, त्यांनी त्यांचा क्रम लावायला सांगितलेलं आहे. आता पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा, त्यांची तुम्हाला कलम माहीत असणं गरजेचं आहे बघा. पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा आणि जवळजवळचेच कलम आहेत सर्वही. तर पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा बघितलं आपण तर 48A मध्ये दिसून येईल तुम्हाला हे पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा 48A मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने ऍड केलं होतं ते. नंतर जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे तर हे होतं आपल्या कलम 47 मध्ये. नंतर येतं आपल्या अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण, तर आर्थिक हितांचे रक्षण कधी येतं ते तर 46 मध्ये, कलम 46 मध्ये. आणि सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा आपल्या कलम युनिफॉर्म सिव्हिल कोड कलम 44 मध्ये. त्यानुसार जर गेलो आपण तर उलट क्रम येतो बघा, DKBA म्हणजे DKBA म्हणजे पर्याय क्रमांक 3. 62 मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. पुन्हा एकदा रिव्हर्स करून व्हिडिओ बघा. नंतर 63वा प्रश्न बघूयात. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल डॅश डॅश मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड म्हणजे 1919चा कायदा आपला यानुसार तयार झालेला आहे. तर याचा अहवाल त्यांनी खूपच जवळजवळचे ऑप्शन दिलेत बघा, सर्व 1918चेच आहेत. पण इथे जर बघितलं आपण फक्त महिन्यांचा त्यांनी बदललेला आहे महिना, तर हे थोडंसं किचकट झालं असतं. तुका मारणं अपेक्षित आहे, लागला तर ठीक, नाहीतर स्किप करायचा. तर 63चा आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर आहे बघा, जुलै 1918. तर अहवाल कधी दिला होता तर जुलै 1918 मध्ये अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता मॉन्टेग्यू चेम्सफोर्डचा. रिपीट झाला तर नोट करून ठेवा. नंतर 64वा प्रश्न बघूयात. कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे? साधा सोपा प्रश्न आहे. भेदभाव करण्यास मनाई बरोबर आहे. संमेलनाचा हक्क 19C मध्ये बरोबर आहे. नंतर क मध्ये काय, जीवित संरक्षणाचा अधिकार 21 मध्ये पाहिजे, तिथं चुकून झालं ते, म्हणजे चूक दिले त्यांनी, क चुकीचा आहे. घटनात्मक उपायाचा अधिकार 32 आहे, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज म्हणजे क चुकीचा आहे, अ ब ड बरोबर आहेत. त्याने काय तर अयोग्यरित्या म्हणजे काय पर्याय क्रमांक आपला क इथं योग्य उत्तर ठरणार आहे. तरी 21 पाहिजे होतं. 20 मध्ये काय तर ते आपल्या अपराधाच्या संबंधित आहेत बघा. अपराधाबद्दल जे मला जे काय संरक्षण मिळतं त्या संबंधित आहेत. 64 मध्ये अपराधाबद्दलच्या दोष सिद्धीसाठी जे काय अधिकार आहेत तर ते 20 मध्ये दिलेले आहेत. तर त्यानुसार 64चा पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर. नंतर 65वा प्रश्न बघूयात. समवर्ती सूचीमध्ये आणि पॉलिटीचा लास्ट क्वेश्चन आहे. समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर करारनाम्याचा समावेश होतो. करारनामे म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट्स. नंतर जंगले म्हणजेच फॉरेस्ट, दिवाळखोरी आणि नादारी याचा देखील समावेश होतो. पण जकात म्हणजे आपला टोल जो असतो टोलचा समावेश या समवर्ती सूचीमध्ये होत नाही. त्याचा समावेश आपल्या राज्य सूचीमध्ये होतो, स्टेट लिस्टमध्ये होतो. त्यानुसार क चुकीचा आहे, म्हणजेच फक्त क हा आपला योग्य पर्याय ठरणार आहे. इथं काही तुम्हाला हे देखील दिलेले बघा महत्वाचे सब्जेक्ट, हे तुम्ही नोट करू शकता. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. आता इथे काही सायन्सचे क्वेश्चन आहेत बघा. सायन्स थोडंसं टफ कॅटेगरीमध्ये त्यांनी विचारलेलं आहे. थोडेसे नीट आपल्या नीट किंवा CET लेवलचे क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत या ठिकाणी. तर शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफेरोल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? किटोफेरोल्स तर हे 11वी किंवा 12वीच्या स्टेट बोर्ड मधलं आहे बघा. किटोफेरोल्स कशामध्ये येतं तर ते येतात आपले क्लोरोफायटा, ज्याच्यामध्ये काय तर एक प्रकारे फोटोसिंथेसिस होण्याची क्षमता आहे. तर अशा ह्याच्यामध्ये किटोफेरोल्स याचा समावेश होतो, क्लोरोफायटा. नंतर आहे 67वा प्रश्न. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण? आता आपण सगळे गावाकडचे त्यामुळे आपल्या सर्वांनाच माहित असणार आहे. काय आपण एखाद्या झाडाला पाणी लागतं म्हणजेच काय तर त्या पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीनीकरण होते, ते चुकीचं आहे. मुळे ऑक्सिजनापासून वंचित होतात, ते बरोबर आहे, त्यांना ऑक्सिजनच भेटत नाहीत. नंतर पाण्यामुळे मुळावरील परजीवींची वाढ होते, चुकीचं आहे. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात, हे देखील चुकीचं आहे. त्यानुसार 67चा पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर आहे. 67 आपण एखाद्या झाडाला पाणी लागतं म्हणजे काय तर त्याला खूप जास्त पाणी झालं तर ते झाड जळून जातं. तर 67 पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर.
नंतर 68वा प्रश्न बघूयात. नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शेवाळ जास्तीत जास्त उपयोगी आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे मिक्झोफायसी. 68 आहे पर्याय क्रमांक 2 मिक्झोफायसी. नंतर 69वा प्रश्न बघूयात. मिओसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता? आता इथे जरी तुम्हाला किती एक्सप्लेनेशन दिलं, किती प्रूफ जरी दिला, तर असे तुमचा क्रम हा पाठ होऊ शकतो का? तर या ठिकाणी तुम्ही काय ते तुमचं लॉजिक डेव्हलप करणं गरजेचं आहे, कारण या कॅटेगरीतले प्रश्न आयोग दरवर्षी विचारत आहे बघा. सायन्समध्ये असा काहीतरी एखाद्या क्रियेचा क्रम दिलेला असतो आणि त्यांचा योग्य क्रम लावायला सांगितलेला असतो. लेप्टोन, पॅचिटिन, झायगोटिन, डिप्लोटिन आणि डायकायनेसिस हे किती जरी पाठ करून ठेवलं तर तुमचा हा क्रम प्रत्येक रिॲक्शनचा पाठ करून तुमच्या लक्षात राहणं हे थोडंसं काय इलॉजिकल आहे ते. तर आपण काय करायचं, या ऑप्शन सोबत खेळायचं. मग काय लेप्टोटिन बघा, लेप्टोटिन 3 ठिकाणी दिले आहे, पण डायकायनेसिस एकाच ठिकाणी दिले. ह्याला बाजूला काढा लगेच. आणि बघा शेवटचा तरी बघायचा, डायकायनेसिस, झायगोटिन आणि डायकायनेसिस 2 एका ठिकाणी आहेत आणि हे 2 देखील काय सारखे दिसतात बघा. आणि 1 आणि 3 ला जरी तुम्ही वाचलं तर बघा लेप्टोटिन, पॅचिटिन, लेप्टोटिन, झायगोटिन, फक्त त्यांनी काय तर दुसरा आणि तिसरा यांचं इंटरचेंज केलेलं आहे. बाकी सेम पर्याय आहेत सर्व, डिप्लोटिन, डायकायनेसिस. म्हणजे 1 आणि 3 पैकी तुम्ही कोणता एक मारू शकता. कारण काय, जो कोणी क्वेश्चन काढणार आहे त्याने काय अगोदर एक क्रम लावला असणार आहे त्याचा, 1, 2, 3, 4 आणि 5. आणि ऑप्शन तयार करताना काय केलं, मग 3च्या ठिकाणी 2 टाकला, 2च्या ठिकाणी 3, मग 4चं 3 ला केलं असं. तर अशा प्रकारे ऑप्शन त्यांनी काय एक प्रकारे चेंज केलेले आहेत. तर हे लॉजिक लागू शकतं तिथं. 69चं आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर दिलेलं आहे. तर 69चा आहे पर्याय क्रमांक 3. नंतर पुढील प्रश्न बघूयात. अँटीमनी संयुगे किंवा अँटीमनी कंपाऊंड्स आर रिकमेंडेड फॉर द ट्रीटमेंट ऑफ. एवढं कोण डिटेल अभ्यास करत असतं का सायन्समध्ये? एमपीएससी साठी तर नाही, हा नेट लेवलचा क्वेश्चन आहे बघा, थोडंसं हार्ड क्वेश्चन आहे सायन्समध्ये. तर अँटीमनी संयुगे कशाच्या उपचारासाठी वापरले जातात? तर आपण जर बघितलं तर हे सिस्टोमियासिस एक स्किनचा डिसीज आहे बघा हा सिस्टोमियासिस. तर त्यासाठी हे अँटीमनी हे कंपाऊंड वापरलं जातं, सिस्टोमियासिस. तर पुढील प्रश्न बघूयात आता 71वा. साधारणपणे पोरीफेरामध्ये गॅमेट कशामुळे तयार होतात? तर गॅमेट कशामुळे तयार होतात पोरीफेरामध्ये? तर ते होतात आपल्या आर्किओसाइट्समुळे गॅमेट्स तयार होतात, आर्किओसाइट्स. नंतर 72वा प्रश्न बघूयात. तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग डॅश सेंटीमीटर प्रति सेकंद ने वाढतो. तर आपल्या बऱ्यापैकी वाचनात आहे, कुठल्याही तुम्ही बस्के सरांचा जरी बुक वाचला असेल त्याच्यामध्ये देखील दिलेला आहे. तर 1 डिग्री सेल्सिअसला आपल्याला माहिती आहे सर्वांना, 1 डिग्री सेल्सिअसला किती आपला वेग वाढतो? तो आपला 0.61 सेंटीमीटर. 1 डिग्रीसाठी किती? 0.61 मीटर पर सेकंद आहे तो, मीटर पर सेकंद. पण त्यांनी आपल्याला सेंटीमीटर पर सेकंद दिलेला आहे. तर आपण लगेच इथं क्लिक करू शकत होतो की 0.61, तिथं चुकलं असतं आपलं. तर अति काही संकटात नाही, आधी युनिट चेक करा. आणि याचं युनिट बघा, मीटर पर सेकंद आहे, आपल्याला सेंटीमीटर पर सेकंद विचारलंय. तर याला 100ला जर गुणला आपण तर हे 61 सेंटीमीटर पर सेकंद येईल. त्यानुसार पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळेल. तर 72चा मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3. 72चा पर्याय क्रमांक 3. 73वा प्रश्न बघूयात. विशिष्ट उष्णतेचे सीजीएस प्रणालीतील एकक. विशिष्ट उष्णता म्हणजे कोणती? तर आपली स्पेसिफिक हीट. 1 ग्रॅम ह्याचं तापमान वाढवण्यासाठी, वस्तूचं तापमान वाढवण्यासाठी 1 ग्रॅम वस्तूचं 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढवण्यासाठी किती कॅलरी उष्णता लागेल? तर त्याला स्पेसिफिक हीट म्हणता येईल. तर याचं सीजीएस प्रणालीतील एकक विचारले त्यांनी. सीजीएस सिस्टम मधील एकक काय? तर कॅलरीज ग्रॅम डिग्री सेल्सिअस, कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. 73चा आहे पर्याय क्रमांक 2. तर कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. तर 73चा आहे पर्याय क्रमांक 2. 74वा प्रश्न बघूयात. 74वा प्रश्न कॅन्सल झालेला आहे मित्रांनो. इथं याचे बहुतेक 2 उत्तर येतात. विद्युतरोधकांत खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते? द पॉवर एक्सपेंडेड बाय करंट इन रेजिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू. याचा एक फॉर्म्युला बघा, आपल्या सर्वच पुस्तकामध्ये मिळून जाईल तुम्हाला. P = VI. त्यानुसार जर आपण काढलं तर ते आता V ला रिप्लेस केलं तर V मध्ये आपल्याला V = IR असतो. तर P = काय होणार मग? I²R होईल, I²R. तर विद्युतरोधातील विद्युतधारेचा वर्ग बरोबर यायला पाहिजे. पहिला ऑप्शन बरोबर होतं. त्यातील विभवांतराचा वर्ग देखील येऊ शकते.
त्यामुळे बहुतेक हा प्रश्न कॅन्सल झालेला असावा. तर 74वा प्रश्न हा कॅन्सल झालेला आहे, पण विधान 1 बरोबर असणं अपेक्षित होतं. तर 74वा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. नंतर 75वा प्रश्न बघूयात. डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो? तर आपले इंद्रधनुष जी स्कीम आहे आपली, त्यात 12 डिसीजेस आहेत बघा. तर त्या 12 डिसीजेसमध्ये देखील याचा समावेश आहे डांग्या खोकल्याचा. त्याला आपण वाचलेलं असेल बघा तिथं, पर्टुएसिस किंवा इंग्लिशमध्ये थोडंसं लवकर क्लिअर होऊ शकतं. तर डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो? तर तो बॉर्डेटेला पर्टुएसिस. तर हा पर्टुएसिस हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यावरची लस जर बघितली आपण तर ती DPT लस आहे बघा, DPT. त्यानुसार देखील आपल्या पिचा फुल फॉर्म बघितला आपण तर पर्टुएसिस हा आहे त्याचा. त्यानुसार योग्य उत्तर मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 2. तर पर्टुएसिस नुसार आपल्याला डांग्या खोकला कळू शकतो लगेच. तर 75चा आहे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर. त्यालाच व्हूपिंग कप देखील म्हणतात, व्हूपिंग कप किंवा पर्टुएसिस डांग्या खोकल्याला. तर 76वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे? ऑक्सिडेशन काय तर एक प्रकारे काय म्हणजे ऑक्सिडेशनला प्रतिबंध करणं म्हणजे अँटी ऑक्सिडंट आहे ते. तर आपल्याला या ठोकळ्यामध्ये देखील, दात्यांच्या ठोकळ्यामध्ये देखील हा दिलेला आहे पॉईंट बघा. जीवनसत्व ई आहे ते, जीवनसत्व ई. 76चा आहे पर्याय क्रमांक 3. ह्यालाच उवंधत्व विरोधी जीवनसत्व देखील म्हणतात किंवा वांजपणा विरोधी जीवनसत्व म्हणतात. याचा आपण सायंटिफिक नेम जर घेतलं त्याला टोकोफेरॉल म्हणतात. टोकोफेरॉल अँटीऑक्सिडंट आहे ते जीवनसत्व ई. 76वा प्रश्न होता. 77वा प्रश्न बघूयात. डॅश डॅश ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था, पचन संस्था यांच्यावरील संवेदी चेता तंतूच्या टोकावर बद्ध राहतात. इंग्लिशमध्ये बघूयात. डॅश डॅश आर ड्रग्स which bind to receptors present in central nervous system and gastrointestinal tract. ते आहेत ओपिओइड्स म्हणजे आपले जे काही ड्रग्स म्हणता येईल तर त्या पद्धतीचे ड्रग्स आहेत बघा हे ओपिओइड्स. हे त्याचं योग्य उत्तर आहे. 77चा आहे पर्याय क्रमांक 2. तेच बघितलं आपण बाकीचे देखील तसेच ऑप्शन आहेत बघा. कोका अल्कॅलॉइड्स, नंतर कॅनाबिनॉइड्स, मॉर्फिन. तर मॉर्फिन आपल्याला माहिती असेल बऱ्याच जणांना, मॉर्फिन हे ड्रग्स आहे ते. पण या संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक हे काय ओपिओइड्स हे इथं योग्य उत्तर आहे. हा प्रश्न रिपीट झालेला बघा. 78वा PYQ आहे बघा. जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो. जर्मन सिल्वर कशातून तयार होतो? तर ते तांबे, निकेल आणि जस्त, कॉपर, निकेल आणि झिंक. तर पर्याय क्रमांक 78चा 2 इथं योग्य आहे. 78चा कॉपर, निकेल आणि झिंक, तांबे, निकेल आणि जस्त. नंतर 79वा प्रश्न बघूयात. ॲस्पिरिनचे रासायनिक नाव. तर ॲस्पिरिनचे रासायनिक नाव काय तर ओ ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. 79चा पर्याय क्रमांक 1. त्यालाच एक प्रकारे काय पेन किलर म्हणून आपण जी गोळी खातो त्याच्यामध्ये देखील हे ॲस्पिरिनचा समावेश असतो तिथं. तर त्याचं काय सायंटिफिक नाव जर बघितलं तर ओ ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. नंतर 80वा प्रश्न जर बघितला तर कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिलेल्या आहेत? तर कठीण आणि मृदू आम्ल तर आपल्याला स्टेट बोर्डमध्ये देखील मिळून जाईल. पियर्सन यांनी या संज्ञा दिलेल्या आहेत. म्हणजे काय तो साईज आणि चार्ज जे काय असतं त्यांचं त्याच्या प्रमाणानुसार हे हार्ड किंवा सॉफ्ट हे ठरलं जातं. तर ही संज्ञा कोणी तयार केली होती? तर पियर्सन यांनी तयार केलेली होती. बाकीच्यांनी देखील तयार केलेली आहेत पण त्यांनी क्रायटेरिया हे वेगळे वापरलेले आहेत. तर 80चा पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळेल. तर सायन्सचे थोडेसे हार्ड क्वेश्चन आले होते बघा यावेळी मित्रांनो. त्यासाठी तुम्ही तुमचा भरा 8वी, 9वी आणि 10वी आणि सोबतचे 2 11वी आणि 12वी ह्या 2 स्टेट बोर्डवर तुम्ही भर देणं गरजेचं आहे. तिथून बऱ्यापैकी तुमचे हे सायन्सचे क्वेश्चन कव्हर होऊ शकतात. 8, 9, 10, 11. 8 जरी नाही वाटलं तर 9, 10, 11 आणि 12 हे 4 वर्गाचे तरी कमीत कमी तुम्ही स्टेट बोर्डवर थोडंसं विशेष भर ठेवणं गरजेचं आहे. कुठलं एखादं बुक वाचण्या अगोदर हे 4 बुक पुस्तकावर थोडंसं विशेष लक्ष ठेवा. याच्यातील तुम्हाला 15 प्रश्न होते तर त्या 15 मधील 12 ते 13 प्रश्न तुम्हाला ॲज इट इज त्या स्टेट बोर्डमध्ये मिळतील या 4 वर्गाच्या स्टेट बोर्डमध्ये. तर संबंधित प्रश्नाचा आन्सर जर बघितला आपण पियर्सन हे इथं योग्य उत्तर होतं. आता इथून पुढे 20 प्रश्न हे गणित बुद्धिमत्ता संबंधित असणार आहेत आणि ते सर्व प्रश्न आपण हे वेगळ्या व्हिडिओमध्ये घेऊयात कारण ऑलरेडी व्हिडिओची लेंथ खूप जास्त झाली. 1 तासाच्या पुढे व्हिडिओ चाललेला आहे. तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, पुढचे 20 क्वेश्चन तुम्हाला त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते बघू शकता. तर थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि स्पीड जर आवाजाची जास्त वाटत असेल तर थोडंसं स्लो करून बघा. लेट सांगतोय अगोदर सांगायला हवं होतं. तर थांबूयात मित्रांनो. थँक्यू सो मच. महाराष्ट्राचा एक्झिट पोल साम टीव्हीनं